22 मार्चला यवतमाळ मार्गावर भीषण आग लागून शिवशाही बस जळून खाक झाली होती। या दुर्घटनेनंतर झालेल्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे। एसटी महामंडळाच्या 6 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। या दुर्घटनेमागचं सत्य काय, पाहूया सविस्तर रिपोर्ट। 22 मार्च रोजी अमरावती आगार क्रमांक 1 ची शिवशाही बस MS06 BW 0294 ही यवतमाळकडे जात असताना तिने अचानक पेट घेतला। चोरमाऊली गावानजीक कोठोडा फाट्याजवळ बसच्या इंजिनमधनं धूर येऊ लागला आणि काही सेकंदातच भीषण आग भडकली। सुदैवाने प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला, परंतु एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झालेत। या घटनेनंतर अमरावती एसटी विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आता प्राथमिक अहवालातून 6 अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे। या अधिकाऱ्यांमध्ये यांत्रिकी पाडी म्हणून राहुल बेलोकार, हरिओम इंगोले, इंचार्ज प्रवेशक प्रभाकर राणे, यांत्रिकी विभागाचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हर्षद धारणे तसेच बस चालक व वाहक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ही भीषण दुर्घटना घडली, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे। या कारवाईबाबत अमरावती एसटी विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। अशा दुर्घटना वारंवार होत असल्यामुळे एसटी महामंडळाचा प्रशासनावर लोकांचा विश्वास कमी होतोय। यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाणार, प्रशासन उत्तर देणार का? दिनांक 22 मार्च रोजी अमरावती 1 आगाराची एक शिवशाही बस 0294 क्रमांकाची अमरावती ते यवतमाळ जात असताना चोरमाऊली या गावाजवळ त्या गाडीत अचानक पेट घेतला। साधारणतः गाडी ओव्हरहीट व बॅटरीचा जो वायर स्टार्टरपर्यंत जातो या कारणास्तव त्या गाडीने पेट घेतल्याचे निदर्शनास आले। यामध्ये गाडीचं नुकसान होऊन प्रवाशांना मात्र कुठलीही दुखापत झाली नाही, कारण प्रवासी घटना घडते समय गाडीच्या खाली उतरून गेलेले होते। सदरची घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या बाबतीत सर्व शहानिशा करून जे प्राथमिकदृष्ट्या तपासणीमध्ये जे दोषी कर्मचारी आहेत की ज्याच्यामध्ये या गाडीवर कामगिरी करणारे चालक, कारण गाडीमध्ये 2-2 अग्निशामक बंब असताना त्याचा वापर झालेला नाही, त्याचप्रमाणे वाहकाने मशीनसुद्धा गाडीमध्येच ठेवली, त्याचप्रमाणे या गाडीची जी तांत्रिक तपासणी करणारे जे यांत्रिक कर्मचारी आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचे पाळी प्रमुख दोन्हीही श्री ढोलवाडे श्री बेलोकार आणि इंगोले, त्याचप्रमाणे जे त्यांच्यावर इंचार्ज म्हणून लक्ष ठेवणारे पर्यवेक्षक आहेत की जे राणे आणि एक धारणे नावाचे जे आमचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक आहेत, या लोकांना प्रथमदर्शनी जबाबदार धरून कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही। वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेतल्या गेल्याने व सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने याबाबत जे कोणी जबाबदार अधिकारी दिसतील त्यांच्यावर सुद्धा अमरावती विभागामार्फत व आमचे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या मार्फत कारवाई केल्या जाईल। धन्यवाद। शिवशाही बस जळीत प्रकरणात अखेर 6 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला असला तरी यात आणखी कोणाचा हलगर्जीपणा आहे का, वरिष्ठ अधिकारीही जबाबदार आहेत का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत। प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या व्यवस्थेवर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत।